महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालं। तेव्हा प्रश्न असा विचारला जाऊ लागला की विरोधक कुठे आहेत। आता महानगरपालिकांचा निकाल समोर आलाय, तेव्हा प्रश्न विचारला जातोय की सत्ताधारी पक्षातले मित्र पक्ष कुठे आहेत। मुंबईमधली 25 ते 30 वर्षांची शिवसेनेची सत्ता भाजपने स्वतःच्या ताब्यात घेतली। पुणे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील काही महानगरपालिका, विदर्भातील काही नगरपालिका यांसह भाजपने 29 महानगरपालिकांपैकी जवळजवळ 22 ते 23 महानगरपालिकांवर एक हाती सत्ता काबीज केली आहे। या निवडणुकीमध्ये विरोधक तर साफ झालेच, पण भाजपने मित्र पक्षांचा देखील सुपडा साफ केल्याचं दिसत आहे। सुरुवात करूया अजित पवारांपासून। 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून भाजपने पुणे महानगरपालिका आपल्या ताब्यात घेतली। यावर्षी देखील अजित पवारांनी आपलं वर्चस्व पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेमध्ये लावलं। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला पुण्यामध्ये राष्ट्रवादी टफ फाईल देईल असे चित्र होते, पण निकाल लागल्यानंतर भाजपने पुणे महानगरपालिकेत एक हाती सत्ता काबीज केल्याचं दिसतंय। अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही राष्ट्रवादींनी युती केली, पण ही युती जनतेला काही मान्य झाल्याचं दिसत नाही। या दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीला अगदी मोजक्या जागा जिंकता आल्या। याच दरम्यान प्रशांत जगताप यांनी केलेली बंडखोरी हा देखील एक पराभवाचं कारण असू शकतो। पिंपरी चिंचवड हा सुद्धा राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा एक बालेकिल्ला मानला जायचा। 2017 मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यातून भाजपमध्ये गेल्या। असंच काहीसं झालंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत। मुंबईमध्ये जरी भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली असली तरी अनेक महानगरपालिकांमध्ये शिवसेना बॅकफुटवर गेल्याचं चित्र आहे। MMR रिजनचा विचार केला तर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला म्हणावी तितकी प्रभावी कामगिरी करता आली नाही। मुंबईमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप ठरला, दुसऱ्या नंबरला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि तिसऱ्या नंबरला 28 जागांसह शिंदे सेना। ठाण्यामध्ये एक्झिट पोलनुसार शिंदे सेनेची एक हाती सत्ता येण्याचं चित्र होतं, पण निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांना भाजपची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असं चित्र आहे। नवी मुंबई महानगरपालिकेत देखील एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात काटेकी टक्कर होती। आपला बालेकिल्ला म्हणजे ठाणे जिल्ह्यातच असलेल्या या नवी मुंबई महानगरपालिकेत देखील शिंदे सेनेला 44 जागा जरी मिळाल्या असल्या तरी भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। त्यामुळे या लढाईत गणेश नाईक यांनी बाजी मारल्याचं दिसतंय। सेम एक्झिट पोल मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज होता, पण या नगरपालिकेत देखील एकनाथ शिंदे यांना भाजपची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही आणि इथे देखील शिंदे सेना ही 2 नंबरचा पक्ष ठरल्याचं दिसतंय। प्रताप सरनाईक यांचा मतदारसंघ असलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेत देखील एकनाथ शिंदे यांना फारशी कामगिरी जमली नाही। 46 जागांसह भाजपने एक हाती सत्ता काबीज केली आणि शिवसेनेला केवळ 1 जागा जिंकता आली। नाशिकमध्ये देखील शिवसेनेला भाजप बरोबर चांगल्या जागा मिळतील असा दावा होता, परंतु इथे देखील भाजपच सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय आणि शिंदेची शिवसेना ही बॅकफुटवर गेल्याचं चित्र आहे। त्यामुळे MMR रिजन, पश्चिम महाराष्ट्र अशा शिवसेनेचा थोडासा वर्चस्व असलेल्या भागांमध्ये महानगरपालिकेच्या या निवडणुकीत भाजपने आपल्याच मित्र पक्षांना बॅकफुटवर ढकलून स्वतः सत्ता काबीज केल्याचं चित्र आहे। अनेक महानगरपालिकेमध्ये भाजपला कोणत्याही मित्र पक्षांशिवाय सत्ता स्थापन करण्याची ताकद आज भाजपकडे आहे। पश्चिम महाराष्ट्र जो एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, तिथे आज 6 नगरपालिकांमध्ये भाजपने आपली सत्ता स्थापन केली। पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि अहिल्यानगर अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या 6 नगरपालिकांमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली। वर उत्तर महाराष्ट्राकडे पाहिलं तर तिथे देखील भाजपने 4 महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता स्थापन केली। 29 महानगरपालिकांपैकी भाजपने जवळजवळ 22 ते 23 महानगरपालिकांमध्ये एक हाती सत्ता स्थापन केली। त्यामुळे अशा निवडणुकांमधून एक वाक्य समोर येतं की भाजप आपल्या मित्र पक्षांना शिडी बनवून वरती चढते आणि वरती चढली की ती शिडी टाकून देते। महानगरपालिकेपासून ते संसदेपर्यंत एकाच पक्षाची सत्ता असणे हे लोकशाहीसाठी किती घातक किंवा किती फायद्याचे आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।